इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे आज बुधवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर तसेच जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले। काळे झेंडे घोषणाबाजी करत जिल्हा परिषद पूनम गेट येथून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळी वस्त्रे व काळ्या फिती लावून घोषणाबाजी केली। युद्ध नको, शांतता हवी अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्याहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। या प्रसंगी हिंदू संघटनेकडून आंदोलनाला विरोध करण्यात आला, मात्र पोलिसांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडल्यामुळे आंदोलन शांततेत पूर्ण झाले। मुस्लिमांचा पवित्र रोजा रोज चालू आहे। असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान नेत्याने ज्या पद्धतीने इराकला संपवलं त्याच पद्धतीने इराणला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे। मला अनेक वेदना होत आहे। युद्धामध्ये नीती असते। त्या इराणच्या शाळेमध्ये शाळेच्या मुलावर बंबारी करून 160 विद्यार्थी मृत्युमुखी पडले। त्यांचं सामुदायिक दफनाच्या वेळेला जग कैवरून गेलेला आहे।